विनोद, रंगभूमी, संगीत, चित्रपट, वक्तृत्व अशा कला एकमेकीला बिलगलेल्या असतात. मला वाटतं आनंदाचा जो आशय आहे तो सगळीकडे आणि सारखाच आहे. मी एका ENT स्पेशलिस्टकडे जेवायला गेलो होतो. त्यानं मला कुचेष्टेनं विचारलं, का हो पुलं, तुम्हाला संगीत, नाटक, विनोद सगळंच कसं काय जमतं बुवा? मी म्हटलं, नाही त्यात काय आहे, तुम्हाला नाही का नाक, कान, घसा एकदम तपासायला येतात. या सगळ्या कला तशाच माझ्या घशापाशी येऊन बसतात. तरीसुद्धा संगीत हे आपलं पहिलं प्रेम असंच नेहमी पुलं म्हणायचे. संगीत ही एकच कला अशी आहे की जिथे असुंदर असं काही नाही. आपल्याला खरं तर संगीताकडेच जायचं होतं असंही ते म्हणायचे. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मनसूर, जिवलग मित्र वसंतराव देशपांडे, बेगम अख्तर अशी सगळी मंडळी पुलंच्या खास जिव्हाळ्याची. गायक होण्यापेक्षा रसिक श्रोता होणं मी पसंत केलं असंही ते आवर्जून म्हणायचे. दीवाना बनाना है तो दीवाना बना दे, हाँ हाँ दीवाना बनाना है तो दीवाना बना दे, वरना कहीं वरना कहीं तकदीर तमाशा न बना दे, हाँ हाँ वरना कहीं तकदीर तमाशा न बना. पुलंचं व्यक्तिमत्व अनेकांना चैतन्यदायी होतं. ते मित्रांच्या गराड्यात तर असायचेच, पण हल्लीच्या पिढीतल्या लेखकांना आणि कलावंतांना ते एक उत्तम मार्गदर्शक होते. पुलंची शाबासकी, पुलंची दाद हा सांस्कृतिक मापदंड झाला होता. त्यामुळेच चाहत्यांची लाखो पत्रं पुलंना आजवर आलेली आहेत. आलेल्या प्रत्येक पत्राला ते स्वतः उत्तर द्यायचे. समाजाच्या सगळ्या थरातून आलेली ही पत्रं चाळली तर रसिकांचं त्यांच्यावरचं प्रेम, जिव्हाळा हे तर दिसतंच, पण पुलंचं लेखन कुणाला संजीवक ठरतं तर कुणाला जगण्याची प्रेरणा देऊन जातं. अर्थात स्तुतीसुमनांबरोबरच शिव्याशाप देणारी पत्रंही त्यात आहेतच. पुलंनी लिहिलेल्या एका पत्राची ही एक झलक आता ऐकूया. त्यांचे मुंबईचे स्नेही डॉक्टर SP आडारकर यांचा मुलगा अशोक यांनी 8 जून 1980ला कुमारी कोमल राव हिच्याशी लग्न केलं. त्या समारंभाला पुलं जाऊ शकणार नव्हते. त्याऐवजी दाम्पत्य जीवन, पत्नीचं मानसशास्त्र याबद्दल अनेक गमती सांगणारं हे दीर्घपत्र पुलंनी पाठवलं. प्रिय अशोक, आजचा दिवस तुझ्या आणि कोमलच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा. सुमारे 34 वर्षांपूर्वी जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीता मावशीच्या आयुष्यात आला होता. त्या 34 वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर लग्न या विषयावर तुला 4 उपदेशपर गोष्टी सांगाव्या असं मला वाटतं. वास्तविक लग्न या विषयावर कुणीही कुणालाही उपदेशपर 4 शब्द सांगू नये असा माझा सगळ्यांनाच उपदेश असतो. तरी यशस्वी संसारासंबंधी 4 युक्तीच्या गोष्टी तुला सांगाव्या असं मला वाटलं. या संबंधात ऑस्कर वाईल्डचं एक वाक्य ध्यानात ठेव. अ परफेक्ट मॅरेज इज बेस्ड ऑन परफेक्ट म्युच्युअल मिसअंडरस्टँडिंग. लग्न हे नवरा बायकोच्या विषयी असणाऱ्या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असतं. आता माझंच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टर बुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्टरच्या हॅटवर. ही गोष्ट खरी आहे, पण मी त्याच्या त्या हॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीसा फरक दिसला नाही. सांगायची गोष्ट, मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकवून ठेवला आहे. त्यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल आणि साबणाची वडी या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू न विसरता विसरून येतो. मग सुनीताला वस्तू हरवल्याच्या दुःखापेक्षा
मी अव्यवस्थित आहे या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचा भयंकर आनंद होतो. सुखी संसारात नवऱ्याला स्वतःचं मत नसणं यासारखं सुख नाही, विशेषतः प्रापंचिक बाबतीत. खोमेनी, सादत, मोशेदायान, अरबी तेलाचा प्रश्न यावर मतभेद चालतील, पण भरलेलं पापलेट आणि तळलेलं पापलेट यातलं अधिक चांगलं कुठलं या विषयावर सौ पक्षाचं मत ऐकून तेच ग्राह्य मानावं. बेसावतपणाने कारवारी पद्धतीच्या स्वयंपाकावर बोलून जाशील. मुख्य म्हणजे राव या आडनावाचा किंवा आडनावाची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कुठल्या क्षणी कुठला किंवा कुठली राव ही वधू पक्षाच्या नात्यातली निघेल हे सांगणं अशक्य आहे. मी रवींद्रनाथांविषयी नेहमी चांगलंच बोलतो याचं खरं कारण त्यांचं आडनाव ठाकूर आहे हे तुला म्हणून सांगतो. बाहेर जाताना ही साडी नेसू का हा पत्नीचा प्रश्न पतीनं उत्तर द्यावं म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा प्रश्न असला तरी कौटुंबिक व्याकरणात ते एक मी ही साडी नेसणार आहे असं फर्म स्टेटमेंट असतं. ह्या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्याचा म्हणजे साडीकडे अभिनय करून वा हो 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 छान छान फार तर फॅन्टॅस्टिक आयडिया असे प्रसंग पाहून आवाज काढावे. अगर ही नेसतेस अच्छा वगैरे डायलॉग म्हणावा. कृपा करून कुठलीही नेस कोण बघतंय ह्यासारखी वाक्य ओठाशी आली तरी गिळून टाकावी. ह्या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा. प्रधानमंत्रीजींकडून सूचना आली की लगेच ॲग्रीड म्हणून सही. राष्ट्रपतींचं हे धोरण सर्वसामान्य पतींनीही स्वीकारावं. उलट पार्टीला वगैरे जाताना यातला कुठला बुशर्ट घालू, तुझा चॉईस नेहमीच फर्स्ट क्लास असतो वगैरे वाक्य टाकावी. तुझा चॉईस नेहमीच फर्स्ट क्लास असतो, माझ्या चॉईसपेक्षा तुझा चॉईस चांगला असतो या वाक्यातली अंदर की बात मात्र वधू पक्षाच्या लक्षात येणार नाही याची खात्री बाळगावी. नाहीतर कळटा ती बोलणी हे वेदा इतकं जुनं वाक्य ऐकावं लागेल. मग त्यानंतरच्या प्रत्येक प्रश्नाला मला नाही माहीत हे उत्तर. शेवटी प्रचंड महत्त्वाची गोष्ट, सौच्या वाढदिवसाची तारीख विसरू नये. एक वेळ ऑफिसात जाताना पॅन्ट घालायला विसरलास तरी चालेल, पण बायकोची जन्मतारीख विसरण्याच्या गुन्ह्याला क्षमा नाही. इमानी नवरे हा वाढदिवस निरनिराळ्या रीतीने साजरा करतात, प्रेझेंटसुद्धा देतात, पण इतर कुठल्याही प्रेझेंटपेक्षा त्या दिवशी नवऱ्याने ऑफिसला ॲबसेंट राहण्यासारखं दुसरे प्रेझेंट नाही. कांदे नवमीला जसं आपल्याला कांदा आवडला नाही तरी धार्मिक भावनेनं कांदा खातात, तसं बायकोच्या वाढदिवसाला आपल्याला एरवी ज्यांना निर्मनुष्य बेटावर भेटले तरी टाळावं असं वाटतं तसल्या बायकोच्या तमाम नातेवाईकांना काहींना दुपारी आणि काहींना रात्री जेवायला बोलवण्याचा बायकोला आग्रह करावा असं एका तज्ज्ञ पतीचं मत आहे. म्हणजे आपण सुटी घेऊन घरी राहिलो म्हणून बायको खुश, बरं तिच्याच नातलगांना गिळायला बोलवल्यामुळे ती दिवसभर स्वयंपाकघरात. घरात तिचेच नातलग आणि त्यांची प्रजा, घरातली काचेची भांडी त्या बालकांच्या सहज हाती लागतील अशा जागी ठेवावी. भावाच्या किंवा बहिणीच्या मुलांनीच ती फोडल्यामुळे सौचा आवाज बंद. आपणही हा मोका साधून अहो मुलंच ती करणारच मस्ती वगैरे बोलावं. आणि मेवण्या वगैरेंच्या मुलांना सहज फोडता येतील किंवा सांडता येतील अशा वस्तू त्यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवाव्यात. फक्त जिथे आपला टेप रेकॉर्डर डिस्क्स वगैरे असतात त्या खोलीतल्या विजेच्या बटनांना शॉक लागतो असं सांगून ती खोली बंद ठेवावी.